असताना त्या इतिहासातून शिकण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट, संकट मोठं आहे. जसं स्वराज्यावर अफजल खान चालून आला होता. स्वराज्य फार लहान होतं. अफजल खानाकडे प्रचंड संपत्ती होती, प्रचंड सैन्य होतं, प्रचंड साधनं होती. हे सगळं असताना महाराजांनी जेव्हा रणनीती आखली, ती रणनीती आखताना घोडदळाचं नेतृत्व नेताजी पालकरांना करायला सांगितलं, पायदळाचं नेतृत्व मोरोपंत पिंगळ्यांना करायला सांगितलं, कान्होजी जेठांना सांगितलं. अफजल खान आत आल्यानंतर फक्त तुम्ही जेवणावळी घाला. गोपीनाथ पंत वकिलांना सांगितलं तुम्ही जाऊन फक्त वकिली करा. जीवा माला सिद्धी हिलाल यांना सांगितलं तुम्ही फक्त अंगरक्षण करा. शिंगवाल्याला सांगितलं की मी आत गेल्यानंतर शिंग वाजव. तोफवाल्याला सांगितलं शिंग वाजलं की तोफ वाजव. तोफ वाजली की तुटून पडायचं हे सैन्याला सांगितलं. बरोबर. आता मला सांगा, नेताजी पालकर घोडदळाचं नेतृत्व करण्याऐवजी तोफवाल्याने तोफेला बत्ती दिली का नाही बघायला गेले का? मोरोपंत पिंगळे पायदळाचं नेतृत्व करण्यासाठी जिथे लपून बसले होते, तिथून मोरोपंत पिंगळे आपली जागा सोडून गोपीनाथ पंत वकील नीट वकिली करतायत का ते बघायला गेले का? होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणणारा जीवा महाला, हा सय्यद बंडावर आपल्याला लक्ष ठेवायचं होतं. तर जीवा महाला जाऊन अफजल खानाने कुठलं बख्तर घातलंय हे बघायला गेला का? शिंगवाला जो होता त्या शिंगवाल्याने तोफवाल्याने तोफेला तेलपाणी केलंय का नाही हे बघितलं का? आणि त्यामुळे घटना सरळ सरळ अशी घडली. छत्रपती शिवाजी महाराज आत गेल्याबरोबर शिंगवाल्याने शिंग वाजवलं. आतमध्ये काय होतंय कुणालाही माहित नव्हतं. तोपर्यंत तोफवाल्याने तोफ वाजवली. जसा तोफेचा बार निघाला तसे तीरासारखे नेताजी पालकर सुटले, तीरासारखे मोरोपंत पिंगळे सुटले. आपापला मार्ग प्रत्येकाला दिला होता. कान्होजी जेठांनी जे पंक्तीला बसले होते ते सगळे छाटायला सुरुवात केली आणि स्वराज्याचा भगवा झाली फटका थेट विजापूरच्या तटबंदी पर्यंत धडकला. अफजल खान तर गर्दीस मिळालाच होता. सांगण्याचं तात्पर्य, भावांनो, ही निवडणूक या अफजल खानाची होती. त्यामुळे नेताजी पालकरांनी मोरोपंत पिंगळे काय करतात हे बघायला जाऊ नका. मोरोपंत पिंगळेंनी कान्होजी जेठे काय करतायत हे बघायला जाऊ नका. प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख बजावली. तर आज रामनवमीच्या दिवशी शिवजन्मभूमीत उभं राहून सांगतोय,